Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So आज आपण अभ्यास करणार आहोत 5th स्टँडर्डचे इंग्लिश and chapter name is Be a good speaker. बी अ गुड स्पीकर म्हणजे तुम्हाला चांगलं स्पीकर बनायचं आहे. आता स्पीकर म्हणजे काय, तर बोलणारा व्यक्ती, ठीक आहे, जो चांगला वक्तृत्व करू शकतो तसं तुम्हाला बनायचं आहे. सो व्हॉट क्वालिटीज नीडेड फॉर बी अ गुड स्पीकर. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे. सम पीपल आर गुड स्पीकर्स, सम आर शाय, सम स्पीक इझिली विथ देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स बट बिकम्स नर्वस इन फ्रंट ऑफ अ बिग ऑडियन्स. सो सम पीपल्स आर गुड स्पीकर्स, काही लोक ऑलरेडी गुड स्पीकर्स असतात, चांगलं बोलतात. अँड सम आर शाय. तुम्ही क्लासमध्ये नोटीस केलं असेल की काही मुलं जे आहेत ते बोलताना त्यांना थोडीशी पण अजिबात भीती वाटत नाही, ते एकदम व्यवस्थित बोलतात. आणि काही जे असतात ते खूप लाजाळू असतात. शाय म्हणजे लाजणे, ठीक आहे. सो सम स्पीक्स इझिली विथ देअर फ्रेंड्स. तर काही मुलं टीचर्स समोर बोलत नाही, पण ते आपल्या फ्रेंड्स बरोबर काय करत असतात, कम्युनिकेट करतात, छान बोलतात. अँड ऑल्सो रिलेटिव्स बट बिकम्स नर्वस इन फ्रंट ऑफ अ बिग ऑडियन्स. पण जेव्हा त्यांना चान्स मिळतं बिग ऑडियन्स समोर बोलायचं, तेव्हा ते नर्वस फील करतात. नर्वस फील करणे म्हणजे काय, त्यांना भीती वाटायला लागते. व्हॉट अबाउट यू. सो इथे जे रायटर आहे ते विचारत आहेत तुम्हाला की व्हॉट अबाउट यू, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता. तुम्ही गुड स्पीकर आहात का, अदरवाईज यू आर शाय पर्सन, की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर मग खूप छान बोलता, रिलेटिव्स बरोबर बोलता, बट जेव्हा खूप लोक असतील त्यांच्या पुढे बोलायचं असेल, आपल्याला भाषण द्यायचं असेल, तेव्हा आपण काय होतं, कधी कधी आपल्याला भीती वाटत असते. त्यात तुम्ही येतात का, असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता आपण पुढे बघूया. It is important to be able to speak well, and if you make up your mind, it is not very difficult to do so. So it is important. हे काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. टू एबल टू स्पीक वेल, तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. पण हे कधी शक्य आहे, वेन इट इज पॉसिबल, वेन यू मेकअप युअर माइंड. जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला तयार करता, तुमच्या माइंडला कमांड देता, ऑर्डर देता आणि तुम्ही स्वतःला रेडी करता, तेव्हा दॅट टाइम यू कॅन स्पीक व्हेरी वेल इन फ्रंट ऑफ द मेनी पीपल. खूप लोकांसमोर सुद्धा तुम्ही छान बोलू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं, तुमच्या मेंदूला, तुमच्या माइंडला काय करायचं आहे, तयार करायचं आहे. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो. हे खूप असं काही डिफिकल्ट नाही आहे. बघा, रिमेंबर दिस फ्यू थिंग्स वेन यू स्पीक. सो इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा तुम्हाला या थिंग्स काय करायचे आहे, यू शुड हॅव टू रिमेंबर दिस थिंग्स. आता कुठले कुठले आहेत बघा. स्पीक क्लिअरली. फर्स्ट ऑफ ऑल पहिला पॉइंट आहे की तुम्हाला स्पष्ट बोलायचं आहे. स्पीक क्लिअरली. डोंट मम्बल. बघा, जेव्हा आपण घाबरत असतो स्टुडंट्स, तेव्हा आपण थोडंफार घाबरताना आपण थोडंसं मम्बलिंग करतो. मम्बलिंग करणे म्हणजे काय, जसं एखादा शब्द सारखं सारखं बोलणे किंवा एखादा शब्द तुटक तुटक बोलणे. तर हे करायचं नाही आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्पीक क्लिअरली, आपल्याला स्पष्ट बोलायचं आहे. डू नॉट मम्बल. ओके. सेकंड थिंग इज लुक ॲट द पर्सन्स वेन यू टॉक टू देम. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांच्याकडे बघून बोलायचं आहे. आपण जर समोरच्या व्यक्तीशी बोलतोय आणि आपण इकडे तिकडे आजूबाजूला खिडकीकडे बघतोय किंवा मित्रांकडे बघतोय किंवा टीचरने आपल्याला एखादा प्रश्न विचारला, आपण टीचर बरोबर आय कॉन्टॅक्ट न करता आपण खाली बघतोय जमिनीकडे, तर ते व्यवस्थित दिसणार नाही. सो आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, वेनेवर वी विल स्पीक विथ द एनी पर्सन, त्यावेळेस आपल्याला त्या पर्सनकडे बघायचं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे. यू शुड नॉट बी टू लाऊड ऑर टू सॉफ्ट. आपल्याला खूप जोरात बोलायचं नाही आहे आणि खूप हळुवारपणे बोलायचं नाही आहे. तर आपल्याला टू फास्ट और टू स्लो. कधी कधी आपण खूप जोरात बोलतो, खूप फास्ट बोलतो आणि कधी कधी इतकं स्लो बोलतो की जो आपल्याला ऐकत असतो तो सुद्धा बोर होत असतो. सो आपल्याला फास्ट बोलायचं नाही आहे, स्लो बोलायचं नाही आहे, आपल्याला खूप लाऊडली बोलायचं नाही आहे, आपल्याला खूप हळुवारपणे पण बोलायचं नाही आहे. बी पोलाइट अँड बी प्लेझंट. पोलाइट म्हणजे तुम्हाला नम्र राहून बोलायचं आहे.
नम्र राहून बोलणे म्हणजे कुणाचा अनादर होईल असं बोलायचं नाही आहे. आपल्याला बी पोलाईट अँड बी प्लेझंट. प्लेझंट म्हणजे आनंदी, चेहऱ्यावरती एक थोडीशी स्माईल, आनंद असं दिसायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं फेस एक्सप्रेशन असायला पाहिजे. नेक्स्ट आहे गिव्ह अ थॉट टू अदर पर्सन्स फीलिंग्स अँड इंटरेस्ट. जेव्हा आपण बोलतोय तेव्हा आपल्यासमोर जे व्यक्ती आहे त्यांना काय आवडतं, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्या फीलिंग्स तर हर्ट होत नाहीये ना, या गोष्टीकडे लक्ष देऊन बोलणे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की तुम्ही जर बघितले तुम्हाला एक राऊंड टेबल दिसतोय. राऊंड टेबल आणि आजूबाजूला चेअर्स लावलेले आहेत, त्याला राऊंड टेबल डिस्कशन सुद्धा म्हणत असतात. सो वेन यू टेक अ पार्ट इन अ डिस्कशन, जेव्हा तुम्ही एखाद्या डिस्कशनमध्ये चर्चेत सहभाग घेता तेव्हा तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या स्टुडंट्स. डोंट कीप टॉकिंग ऑल द टाइम, लेट अदर्स स्पीक. आता आपण एखाद्या डिस्कशनमध्ये सहभागी झालोय तर सगळ्यांना बोलण्याचा चान्स भेटला पाहिजे. तर आपल्याला काय करायचंय की फक्त आपण एकटे न बोलता दुसऱ्यांना पण आपल्याला बोलण्याचं काय द्यायचं आहे, चान्स द्यायचा. लेट अदर्स स्पीक, दुसऱ्यांना पण बोलू द्यायचं आहे. शो इंटरेस्ट इन व्हॉट अदर्स से अँड लिसन केअरफुली. समोरचा व्यक्ती बोलतोय तर आपल्याला त्याच्या बोलण्याकडे इंटरेस्ट दाखवायचा आहे आणि काय म्हणत आहे ते प्रॉपरली केअरफुली ऐकून घ्यायचं आहे. ते जेव्हा बोलत आहे तर आपण इकडे तिकडे बघतोय तर ते चांगलं दिसणार नाही. नेक्स्ट, when you agree with others or like their ideas, do tell them what. जेव्हा दुसरे बोलत आहे आणि आपल्याला त्यांची एखादी आयडिया आवडली किंवा त्यांचं बोलणं आपल्याला आवडलं, सो वी शुड ॲप्रिशिएट देम. त्यांना आपण काय करायला पाहिजे, ॲप्रिशिएट केलं पाहिजे की तुम्ही छान बोलत आहात. त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांच्या या पॉईंटवर आपण काय आहो, ॲग्री आहो किंवा या पॉईंटवर डिसॲग्री आहोत. डू शेअर युअर ओन थॉट्स अँड आयडियाज विथ अदर्स. आपले सुद्धा जे थॉट्स आहेत किंवा आयडियाज आहेत ते आपल्याला दुसऱ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे. इफ यू डू नॉट अंडरस्टँड समथिंग, आस्क फॉर अन एक्सप्लेनेशन पोलाइटली. आता जेव्हा डिस्कशन होत आहे, एखादा व्यक्ती बोलतोय आणि आपल्याला त्याचं बोलणं समजत नाहीये, तर आपल्याला पोलाइटली त्याला सांगायचं आहे नम्रपणे की मला तुझं बोललेलं समजलेलं नाहीये किंवा मला तू परत हे एक्सप्लेन करशील का. यूज पोलाइट वर्ड अँड एक्सप्रेशन्स वेन यू वॉन्ट टू इंटरप्ट समवन. बघा काय सांगितलेले आहे की तुम्हाला पोलाइट वर्ड्स, नम्र असे वर्ड्स तुम्हाला वापरता आले पाहिजे किंवा काही एक्सप्रेशन्स असतात ते वापरता आले पाहिजे. पण मग कधी, वेन यू वॉन्ट टू इंटरप्ट समवन, जेव्हा तुम्ही दुसरा व्यक्ती बोलतोय आणि तुम्ही इंटरप्ट करता. इंटरप्ट करणे म्हणजे काय, मध्येच त्याला थांबवणे. त्यासाठी तुम्हाला चांगले शब्द वापरता आले पाहिजे. वेन यू डिसअग्री विथ समवन, जर तुम्ही त्या व्यक्तीला डिसअग्री करत आहात तेव्हा सुद्धा. वेन यू सीक एक्सप्लेनेशन अँड गिव्ह देम. सीक एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला एखाद्या पॉईंट समजलेला नाही आणि तुम्हाला त्या गोष्टीसाठी एक्सप्लेनेशन पाहिजे. सीक एक्सप्लेनेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन अजून आपल्याला पाहिजे, तेव्हा सुद्धा तुम्हाला पोलाइट वर्ड्स तुम्हाला काय करायचे, यू विल हॅव टू यूज पोलाइट वर्ड्स अँड पोलाइट एक्सप्रेशन्स. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट, वेन यू वॉन्ट टू गिव्ह अ स्पीच. जेव्हा तुम्हाला स्पीच द्यायचं आहे, तुम्हाला भाषण करायचं आहे, त्यावेळेस काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा. प्लॅन युअर स्पीच इन ॲडव्हान्स. आता तुम्ही शाळेमध्ये जर भाषण देणार असाल किंवा स्पीच कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करणार असाल तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल प्लॅन युअर स्पीच इन ॲडव्हान्स. तुम्ही ज्या गोष्टीवर स्पीच देणार आहात त्याचा आधीच प्लॅनिंग तुम्हाला ॲडव्हान्समध्ये करून ठेवायचं आहे. नोट द पॉईंट्स अँड अरेंज देम प्रॉपरली. जे पण पॉईंट्सवर तुम्ही बोलणार आहे त्याला त्या पॉईंट्सला सिक्वेन्स वाईज अरेंज करायचं आहे. कुठल्या वेळेला कुठला पॉईंट तुम्ही बोलणार आहात हे प्रॉपरली त्याला अरेंज करून तुम्हाला त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. रिहर्स द स्पीच इन युअर माइंड अँड गो अहेड. जी स्पीच तुम्ही तयार केलेली आहे त्याला सारखं रिहर्स करायचं आहे. रिहर्स करणे म्हणजे काय, त्याचं सारखं सारखं सराव करणे आपल्या माइंडमध्ये आणि त्याच्यानंतरच तुम्हाला स्पीच द्यायला गेलं पाहिजे. ठीक आहे, इथे हे सांगितलेलं आहे. तरच तुम्ही या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलं, सो तुम्ही काय होऊ शकता, यू कॅन बी अ गुड स्पीकर. तुम्ही तेव्हा गुड स्पीकर बनवू शकता. सो हा होता आपला 11th चॅप्टर आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.